नमस्कार मैत्रिणींनो, सुगरण अलिबागची या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झणझणीत सुके मटण। मटण स्वच्छ करून घेतले आहे। आता आपण ते धुवून घेऊयात। मी इथे अर्धा किलो स्वच्छ मटण धुवून घेतलं आहे। आपण आता हे मटण मॅरिनेट करत ठेवूया। त्यासाठी लागणार आहे पाव चमचा मीठ, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा धणे जिरे बडीशोपची मिक्स पूड घेतली आहे, अर्धा चमचा मटण मसाला, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट। हे आपण आता एकत्र करून घेऊया। हे सगळं साहित्य एकत्र करीत असताना तुम्ही हातानेच मटणला चांगले एकत्र लावून घ्या। हाताने जर आपण मटणला असे सगळं साहित्य लावून घेतले का ते चांगल्या प्रकारे व्यवस्थित लागले जाते। यामध्ये तुम्ही 2 टीस्पून दही सुद्धा घेऊ शकता। मी दही इथे स्किप केलं आहे। आता हे आपण अर्धा तास मॅरिनेट करत ठेवूया। मटण अर्धा तास मॅरिनेट झाल्यानंतर आपल्याला 7-8 कुकरला शिट्ट्या काढून शिजवून घ्यायचं आहे। मटण मॅरिनेट होईपर्यंत आपण कुकरला वाफवण्यासाठी जी ग्रेव्ही तयार करायची आहे ती तोपर्यंत करून घेऊया। मटण कुकरला शिजवण्यासाठी आपण जी ग्रेव्ही तयार करणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात। एक छोटा कांदा घेतला आहे मी, एक छोटा टोमॅटो, 2 मिरच्या, लसूण पाकळ्या आणि आलं, कोथिंबीर। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे, त्या तुम्ही फॉलो करा। जे ग्रेव्हीला लागणारे साहित्य आहे ते थोड्या तेलामध्ये परतून घेऊया। कुकर गरम झाला आहे, त्यामध्ये घालणार आहोत आपण 1 पळी तेल। तेलाचं प्रमाण जास्त घेऊ नका। त्यात घालूया आपण लसूण, कांदा। कांद्याच्या अशा फोडीच करायच्या, बारीक कापून घेऊ नका। टोमॅटो, मिरची, गॅसची फ्लेम स्लो ठेवा आणि आलं हे चांगलं असं परतून घ्या। हे आपण तेलात का परतायचं, यामध्ये जो कच्चापणा असतो तो निघून जातो आणि ग्रेव्ही आपली टेस्टी होते। हे असं 2 ते 3 मिनिटं परतून घ्या। 2 ते 3 मिनिटं झाली आहेत। गॅस बंद करा। हे साहित्य सगळं थंड झाले की आपण मिक्सरला ह्याची पेस्ट करून घेऊया। परतून घेतलेलं साहित्य आपलं थंड झालं आहे। ग्रेव्ही वाटून घेण्यासाठी आपण त्यामध्ये थोडा पाव चमचा मीठ घालूया, म्हणजे ग्रेव्हीची टेस्ट खूप छान होते। आणि त्यात घालूया बारीक कापलेली कोथिंबीर। ग्रेव्ही आपली तयार झाली आहे। आता ही ग्रेव्ही आपण ज्या कुकरमध्ये साहित्य परतलं होतं त्याच कुकरमध्ये चांगली परतून घेऊया। ग्रेव्हीचं साहित्य परतताना जे ऑलरेडी तेल कुकरला लागले होते त्याच कुकरमध्ये आपण ही ग्रेव्ही घालूया। ह्या ग्रेव्हीमध्ये अजिबात तेल घालू नका। हे असंच परतून घ्या। यामध्ये जे आपण मटण घालणार आहोत ते शिजून झाले की आपण त्याचं थोडं सूप काढणार आहोत, म्हणून आपण यामध्ये अजिबात तेल घालायचं नाही। सूपला आपोआप तेलाचा तवंग येतो। तेल जास्तीत जास्त आपल्या शरीराला चांगलं नाही आहे, म्हणून अशीच ग्रेव्ही ही परतून घ्या आणि त्यामध्ये मटण बॉईल करून घ्या।
रेसिपी बघताना तुम्ही ही पूर्ण रेसिपी फॉलो करा, कारण मी जी रेसिपी बनवते ती रेसिपी बनवताना वेगवेगळ्या टिप्स देत असते, त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. त्यामुळे जो आपण पदार्थ बनवतो तो खूप टेस्टी होणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ग्रेव्ही परतून झाली आहे. त्यात आपण आता घालूयात मॅरिनेट केलेलं मटण. हे आता सगळे आपण एकत्र करून घेऊयात. यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आहे. ते पाणी तुम्ही डायरेक्टली थंड घालू नका. मीडियम फ्लेमवर 2 ते 3 मिनिट असं 1 ग्लास पाणी ओतून हे पाणी गरम करून घ्या. हे पाणी गरम झाले की आपण या मटणमध्ये ओतणार आहोत. A few minutes later. 2 मिनिटे झाली आहेत. पाणी चांगलं गरम झालं आहे. हे पहा, आता हे गरम पाणी आपण या मटणमध्ये कुकरला शिट्ट्या येईपर्यंत आपण जे सुकं मटण तयार करणार आहोत त्याची तयारी करून घेऊयात. त्यासाठी मी 2 मोठे कांदे कापून घेतले आहेत आणि सुकं वाटण, लसूण आणि सुकं खोबरं भाजून घेतलं आहे. आता हे वाटण कसे तयार करायचे ते तुम्हाला मी सांगते. सुकं खोबरं किसून घ्या किंवा त्याचे बारीक पातळ काप करून घ्या आणि नंतर कढईमध्ये लसूण पाकळ्या आणि सुकं खोबरं चांगलं काळसर लालसर असं भाजून घ्या. भाजून घेतलेला लसूण आणि खोबरं हे मिक्सरला पाणी न घालताच वाटून घ्या. सुकं खोबरं आणि लसूण वाटून घेताना असं जाडसरच वाटून घ्या. माझ्याकडे हे लसूण आणि खोबऱ्याचं वाटण तयार आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला याची रेसिपी दाखवू शकले नाही. जर ह्याची तुम्हाला रेसिपी पाहायची असेल तर सुगरण अलिबागची या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला अशा वेगवेगळ्या नवीन नवीन रेसिपी पाहायला मिळतील. हे असं सुकं खोबरं मी 8 दिवसासाठी बनवून ठेवते, त्यामुळे आयत्या वेळेला आपली जी फोडणी घेतो करायला तेव्हा घाई होत नाही. म्हणून तुम्ही पण असंच हे असं वाटण 8 दिवसासाठी बनवून ठेवत जा. कुकर थंड झाला आहे. आता आपण पाहूयात आपलं मटण कितपत शिजलं आहे. हे पहा, ह्याचा आपण थोडा सूप काढून घेऊयात. मटणमधलं सर्व सूप काढून नका घेऊ. थोडा सूप मटणामध्ये राहू द्या, कारण रश्श्यामध्ये मटणाचा अर्क उतरला आहे, तो सुद्धा आपण फोडणीला द्यायचा आहे. मटण शिजलं आहे का पाहूयात. हे पहा, मटण चांगलं शिजलं आहे. तुमच्या कुकरला जर पटापट शिट्ट्या येत असतील तर तुम्ही 10 ते 12 शिट्ट्या घ्या. तुमच्या कुकरला जर थोड्या वेळाने जर शिट्टी येत असेल तर तुम्ही 7 ते 8 शिट्ट्या घ्या. आणि तुमच्या कुकरला जर पटापट शिट्टी येत असेल तर तुम्ही 10 ते 12 शिट्ट्या घ्या, म्हणजे मटण कसं असं व्यवस्थित शिजलं जातं. आता हे मटण आपण फोडणीला घालूयात. पातेलं गरम झालं आहे. आपण आता मटण फोडणी करूयात. त्यासाठी आवश्यकतेनुसार तेल घाला. तीन ते 4 तेजपत्ता पान
आणि 2 तुकडे दालचिनीचे तेलामध्ये घालून घ्या. लगेच त्यामध्ये कांदा घाला. हाय फ्लेमवर कांदा शिजवून घ्या. कांदा लवकरात लवकर शिजण्यासाठी आपण त्यामध्ये चमच्याच्या टोकावर येईल असं थोडा मीठ घालूया. चमचा टोकावर येईपर्यंत असा थोडा मीठ घातला की कांदा लवकरात लवकर चांगला शिजतो. A few minutes later. कांदा शिजून झाला आहे. त्यामध्ये घालूयात पाव टीस्पून हळद, 3 ते 4 मेथी दाणे, थोडा हिंग एकत्र करून घ्या. त्यात घालूयात आपण लाल तिखट. हा घरगुती मसाला आहे त्यामुळे मी माझ्या अंदाजानुसार घालत आहे. तुम्हाला जेवढं तिखट हवे त्याप्रमाणे तुम्ही मसाला घाला. आता घालूयात आपण त्याच्यामध्ये वाटण केलेलं सुकं खोबरं. खोबरं आपण भाजून घेऊन वाटलं आहे त्यामुळे तेलामध्ये खोबरं परतण्याची काही आवश्यकता नाही आहे. सर्व मसाल्यांसोबत जरी आपण खोबरं टाकलं तरी चालेल. आता आपण त्यात घालूया बॉईल केलेलं मटण. चांगलं परतून घ्या. चवीनुसार मीठ घालूयात. जेव्हा जेव्हा आपण मिठाचं प्रमाण घातलं आहे ते लक्षात घेऊन चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालूया. त्यात घालूयात आपण 1 चमचा मटण मसाला. मटण फोडणीला घातल्यानंतरच मटण मसाला घालत जा. जर तेलामध्ये आपण परतलं मटण मसाला तर त्याची सगळी चव निघून जाते. म्हणून मटण फोडणी घातल्यानंतरच मटण मसाला मटणामध्ये घाला. आता हे आपण एकत्र करून घेऊयात. ताटामध्ये पाणी ओतून झालं की गॅसची फ्लेम स्लोच राहू द्या. 2 मिनिटं झाकण तसेच ठेवून द्या. A few minutes later. 1 ते 2 मिनिट झालेत. आता आपण झाकण काढूयात. मटण चांगलं मिक्स करून घ्या. हे तयार झालं आहे आपलं सुकं मटण. यात घालूयात आपण कोथिंबीर. गॅस बंद करा.